सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे घटस्थापनेची तिसरा दिवस, म्हणजेच नवरात्रीचा तिसरा दिवस। त्यासाठी आज मी बनवली होती तरवडांच्या फुलांची माळ। त्यासाठी एक धागा घेऊन मी अशा प्रकारे फुले दोऱ्यामध्ये गुंफले, कारण की ह्याला फुलांना सुईचा स्पर्श होऊन द्यायचा नाही, म्हणून अशा प्रकारे गाठण देऊन मी ही माळ पूर्ण केली। नंतर मी देवीला हळदी कुंकू लावून घेतले व दीप धूप लावून देवीची पूजा केली। नंतर ही माळ मी गठामध्ये ठेवून ती वरती बांधली, कारण की अशा प्रकारे देवीच्या माळी पडतात। तरवडांच्या फुलांचे खूप महत्त्व आहे घटस्थापनेमध्ये। हे शेताच्या कडेला ह्याचे झाड असते, असे पिवळे फुलं त्याचे असतात। देवीलाही खूप प्रिय आहे तरवडांची फुलं। तुम्ही कधी एकदा 9 दिवसात एक माळ तरी तरवडांच्या फुलांची नक्कीच घाला। नंतर मी थोडेसे घटात पाणी घातले, कारण की माळ घातल्यावरती पाणी ही घालावेच लागते। आज आमचे घटाचा तिसरा दिवस आहे। पहा धान्य कसे फुलून वर यायला लागले आहे। 3 दिवसात धान्याला कोंब यायला लागले आहे। हे पहिल्या दिवशीचे आमचे घट, त्याची वावरी पहा तुम्ही, व हा दुसऱ्या दिवशीचे कसे कोंब यायला लागले आहेत, कोंब यायला लागले आहेत धान्याला। व हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। पूर्ण धान्याचे कोंब उगवून आले आहेत। अशा प्रकारे तुम्ही घटस्थापना केल्यानंतर छानपैकी आपले घट उगवून येतात, म्हणजे धान्य उगवून येते। खूप छानपैकी धान्य उगवून आले आहे। आजचा नैवेद्य मी वरईची भात केलता तिखट, तो नैवेद्यासाठी ठेवला आहे। कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच सांगा।